सत्याचे परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। आता आपण चर्चा करणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाबरोबर की ज्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे आता आहे आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आहेत असे श्री संतोष शबुराव भेगडे। आपलं प्रथम आवाज न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। व आज तुमचा वाढदिवस आहे। सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। आता वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे आज अनेक तरुणांचा एक आयडॉल झालेले संतोष भेगडे। याचं कारणही तसंच आहे की आपला जन्म शेतकरी कुटुंबातला आहे। विद्यालयीन शिक्षण आपण पूर्ण केलं, त्याच्यानंतर नोकरी केली आणि त्याच्यानंतर राजकारणामध्ये आलात। तर हा एकंदरच आपला एक प्रायव्हेट नोकरी ते राजकारण, आज नगरसेवकात हा प्रवास जो आहे तो जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल। काय सांगाल याविषयी? नमस्कार। प्रथम मी सर्व नागरिक बंधू भगिनींना आत्ता जे आपल्यावरती आपत्ती आलेली आहे कोरोनाची, यामधनं प्रथम नागरिकांना मी एक सूचना देऊ इच्छितो की आपण घरी असताना आपल्याला जर सर्दी खोकला जाणवला तर प्रथम आपण सर्व नागरिकांनी बंधू भगिनींनी त्याचा इलाज करण्यासाठी नक्कीच प्रथम आपण डॉक्टरकडे जाऊन त्याची टेस्ट करावी, कोरोनाची टेस्ट करून नंतर HRCT करावी। त्यामधूनच लवकर आपला कोरोना कसा बरा होईल यासाठी त्यातले काही हे मार्गदर्शक सूचना आहेत। कारण की मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळं त्यातनं मी गेलेलो आहे। म्हणूनच मला अशी वाढदिवसानिमित्त ही पहिली सूचना आणि एक आवाहन करूशी वाटतं नागरिकांना की ह्याच्यातनं नक्कीच एक काही मार्गदर्शक गोष्टी या वाढदिवसानिमित्त घडाव्यात अशी मला अपेक्षा वाटते। अगदी बरोबर आहे संतोषजी। खरं तर मी आपला प्रवास जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण सर्वात पहिला म्हणजे जो आपला स्वभाव आहे त्या स्वभावाला धरून हे नंतर, पण आधी मला माझ्या जनतेला ही सूचना द्यायची आहे आणि आपण ती सूचना दिली तर नक्कीच आपल्या सूचनेचा तंतोतंत पालन करतील। कारण आपण स्वतः कोरोनामधून बाहेर पडलेला आहात, कोरोना अनुभवलेला आहे, त्यामुळे आपली सूचना ही खूप मौलिक आहे। आता मला खरंच एक संतोष भेगडे हे जे एक विद्यार्थी दशेपासून आज नगरसेवक आहेत, तर हा प्रवास जाणून घ्यायला आवडेल। काय सांगाल? मी इंद्रायणी कॉलेजमध्ये FA.BCom असताना मला विद्यार्थी संघटनेचं अध्यक्ष त्या ठिकाणी करण्यात आलं संघटनेच्या माध्यमातून, आणि त्यानंतर हा खरा राजकीय प्रवास त्यानंतर चालू झाला। त्यानंतर मी 2001ला तळेगाव ऑर्डिनन्स डेपोमध्ये या ठिकाणी नोकरीला लागलो। मग वयाच्या 19 वर्षी नोकरीला लागलो आणि त्यानंतर 8-9 वर्ष मी त्या ठिकाणी नोकरी केली। आणि डेपोमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना आमचे काका राष्ट्रवादी तालुक्याचे अध्यक्ष माननीय बबनरावजी भेगडे यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक कार्याची खऱ्या अर्थानं आवड निर्माण झाली। आणि ते काम करत असताना जरी तळेगाव डेपोमध्ये काम करत असलो तर त्या ठिकाणी लालबावटा युनियनच्या माध्यमातून जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम केलं, ऑर्डिनन्स डेपो शिवजयंतीच्या कमिटीवरती सेक्रेटरी म्हणून काम केलं आणि तिथे सुद्धा जात असताना कामगारांचे नवीन नवीन प्रश्न सोडवण्याचं काम त्या माध्यमातून मला करण्याचा योग आला। बरोबर, म्हणजे एकंदरच आपलं शैक्षणिक जीवन चालू होतं किंवा आपण नोकरी करत आहोत त्यावेळेस आपल्यातला जो एक समाजकारण राजकारण जो आहे तो एक व्यक्तिमत्व जे आहे ते कुठेही लपलेलं नव्हतं। मला सांगा की तुम्ही म्हणजे ह्या सगळं करत असताना 2008 साली डोळसनाथ नगरी पतसंस्था ज्या त्या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। म्हणजे एकंदरच तुमचं समाजकारणाचा किंवा समाजाला मदत करण्याचा जो पिंड आहे याला त्यातनं कुठेतरी आणखीन एक पुष्टी मिळाली आणि त्या माध्यमातून आपण बऱ्याच जणांना मदत केली, अनेकांना उद्योगधंद्यांसाठी योगदान केलं, अनेक शिबिरं घेतली। एकंदर त्या पदाचा आपण कसा उपयोग आपण केला त्याविषयी ऐकून घ्यायला आवडेल। खरं तर 2007 साली तळेगाव नगरपालिकेचे इलेक्शन पार पडल्या आणि त्याच्यामध्ये डोसा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष त्यावेळेसचे विद्यमान नगरसेवक चंद्रबानजी खळदे होते आणि आमचे मार्गदर्शक त्यावेळेस सुशील भाऊ सैंदाने सल्लागार होते, मनोजजी मेहता, असे असंख्य आमचे सर्व संचालक मंडळ असताना त्यामध्ये राजकीय धुसफुसीमधनं त्यांनी पतसंस्थेचा राजीनामा दिला आणि माझ्या लहान वयातच मला एक सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव आला। त्यामध्ये सर्व संचालकांनी ठरवलं की संस्थेचे संस्थापक माननीय बबनरावजी भेगडे आहेत, त्यामुळे त्यांचा जर खरा वारसा चालू असेल तर तूच अध्यक्ष झालं पाहिजे। एवढ्या लहान वयात मला अनुभव नसताना मी त्या ठिकाणी मला सर्वांनी अध्यक्ष केलं। 2005 साली मी तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसाद महाराज
उत्सव समितीचं अध्यक्ष मी त्या ठिकाणी भूषवलं होतं. त्यावेळेस मला गावामध्ये स्टेशनमध्ये काम करण्याचा एक मोठा अनुभव आला आणि तो काम करत असताना तोच अनुभव आपण या सहकार क्षेत्रात वापरला. कशा पद्धतीने काम सर्वसामान्य लोकांशी बोललं पाहिजे, त्यांचे आर्थिक चणचण काय आहे याचे अनुभव मी आधी संचालक मंडळात 5 वर्ष असताना अनुभवले आणि तेच मी अध्यक्ष झाल्यानंतर कशा पद्धतीने काम करून आपण पुढे गेलो पाहिजे. लोकांना आपली जी अडचण वाटते, मी कामगार क्षेत्रातनं काम करत असताना पुढे आलेलो आहे आणि त्यातनंच मग प्रत्येकाची अडीअडचणी पहिल्या आपण अनुभवल्या आणि नंतर त्यांना मदत करण्याचं ठरवलं. बरोबर. आणि तशा घडत पुढे जात असताना मग भाजीपाला विक्रेते असतील किंवा तळेगावमधील आपले सर्वसामान्य रिक्षा चालक असतील, त्यांना रिक्षा घेण्यासाठी, ज्या भगिनी दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडीतुंडी करतात त्यांना व्यावसायिक लोन देण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पाय उभं राहण्यासाठी, साडी खरेदी विक्रीसाठी, अशा वेगवेगळे महिला बचत गटांना एक मोठं काम आम्ही त्यावेळेस महिला बचत गटांना सुद्धा मोठ्या प्रमाणात लोन दिलं की त्या स्वतः महिला सक्षमीकरण झाल्या पाहिजेत आणि स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत. असं काम आम्ही डोळसा नागरी सहकारी पत्र संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं करण्याचं काम केलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे आता बोलता बोलता तुम्ही म्हटलात की वयाच्या कमी वयामध्ये तुमच्याकडे ही जबाबदारी आली. वय जरी कमी असलं तरी तुमच्या पाठीशी असलेला अनुभव, एक राजकीय वारसा, याच्यातलं तुम्ही केलेलं काम जे आहे हे नक्कीच मोठं आहे. या सगळ्यामध्ये आपण मध्यंतरीच्या काळामध्ये एक मोठं आरोग्य शिबिर घेतलं होतं. जवळजवळ 13,500 रुग्णांची तपासणी केलेली. अनेक रुग्ण असे होते की ज्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. अपंग जे रुग्ण आले होते ते जाताना स्वतःच्या पायावरती गेले. एकंदरच हा सगळा अनुभव आणि त्या रुग्णांकडून मिळालेले आशीर्वाद याविषयी काय सांगाल? खरं तर 2016 साली 20 मार्चला मी आरोग्य महाशिबिर घेतलं आणि माननीय नामदार चित्ता पवारसाहेब यांच्या हस्ते त्यावेळेस आम्ही ते शिबिराचं उद्घाटन ठेवलं. 2 दिवस शिबिर ठेवलं होतं, 20 आणि 21. त्यामध्ये आम्ही हृदयरोग तपासणी असेल, मेमोग्राफी तपासणी असेल, त्यानंतर डोळ्याची नेत्रबिंदू तपासणी असेल, त्यानंतर अपंगांसाठी जयपूर कॅलिक्युलर्स, असे एकूण त्या ठिकाणी 50 ते 60 वेगवेगळे असे काउंटर होते की त्या ठिकाणी डॉक्टर नर्सेस होत्या. मग ते 450 डॉक्टर नर्सेस असा एक स्टाफ होता आणि 2 दिवस ते मराठी शाळेवरती त्या ठिकाणी ग्राउंडवरती मांडव टाकून ते आरोग्य शिबिर केलं होतं. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्या आधी तळेगावमध्ये रामरावजी ढोक महाराज यांचंसुद्धा आम्ही रामायण तळेगावमध्ये घेतलं. दररोज लोक आज 7,000 ते 8,000 लोक त्या ठिकाणी यायचं आणि असा एक प्रोग्राम 7 दिवस पण आम्ही एक आध्यात्मिक प्रोग्राम केला. पण खऱ्या अर्थानं जर लोकांना खरी मदत झाली पाहिजे, लोकांपर्यंत आपली मदत पोचली पाहिजे, एक सामाजिक काम करायचा हेतू मनात असताना, आध्यात्मिक काम करत असताना खरंच जर पाहिलं तर आरोग्य शिबिर माझा मित्र परिवार असेल, आम्ही 10 ठिकाणी बऱ्याच वेळा चर्चा करतो की एखादा डॉक्टर कशा पद्धतीने पेशंटला तपासतो, त्यातनं कसा रुग्ण बरा होतो, हे जवळून पाहण्याचा योग त्या आरोग्य शिबिरामध्ये आला. आरोग्य शिबिर घेतलं त्यावेळेस आम्ही 43 अँजिओप्लास्टी केल्या, 3 बायपास सर्जरी केल्या, 2,500 ते 3,000 लोकांना चष्मे वाटप केले आणि त्यानंतर जयपूर फूट कॅलिपर्स, ज्यांना पायाने अपंग आहेत, हातामध्ये अपंग आहे, अशा लोकांना आम्ही 68 जणांना त्या ठिकाणी आले, त्यांचं माप घेतलं पायाचं किंवा हाताचं, तर 2 तासामध्ये बनवून द्यायची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करते. आणि अजून एक दुर्मिळ तपासणी आहे लेडीजसाठी, मेमोग्राफी तपासणी. त्या ठिकाणी आम्ही मुंबईवरून त्यावेळेस व्हॅन आली आणि त्या व्हॅनमधनं ती आम्ही त्या ठिकाणी चेकअप केलं. त्या पण त्याच्यावरची रिलेटेड असलेल्या लेडीजच्या त्या पण तपासण्या आम्ही त्या ठिकाणी केल्या. मग त्यावेळेस 13,500 लोकांच्या तपासण्या करताना 7,500 लोकांच्या तपासण्या फक्त डोळ्यामध्येच झाल्या, डोळ्यांच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये 192 लोकांचे आम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन्स केले. डॉक्टर मनोहर डोळे नारायणगाव हे त्यांचं हॉस्पिटल आहे, त्या डॉक्टरांनी 192 लोकांच्या ऑपरेशन्स केले 2 दिवसामध्ये. त्यांनी सांगताना आम्ही त्यांना भेटलो तर 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सांगितले की 122 ऑपरेशन एका दिवशी त्यांनी केले मोतीबिंदूचे. ते म्हणजे 50 वर्षामध्ये पहिल्यांदा अनुभव आहे. असा एक कॅम्प घडला, त्यांनी एका दिवशी 122 ऑपरेशन केले. त्यांना पण आनंद होता की 192 लोकांचे ऑपरेशन केले 2 दिवसात. त्यांच्याही काळातला, त्यांच्या आयुष्यातला त्यांचा एक रेकॉर्ड होता जो तुमच्यामुळे घडला. आणि आम्हाला त्यांनी बोलवलं नारायणगावला की तुम्ही या, तुमचे पेशंट नेण्यासाठी. आम्ही बस वगैरे घेऊन गेलो. जाताना बसची त्यांची व्यवस्था केली सर्व पेशंटची आणि त्यांनी तिथं आमचा सत्कार केला, सन्मान केला. पण खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटलं की हा सन्मान माझा एकट्याचा नसून आमच्यासाठी जे माझा मित्र परिवार असेल,
ते सर्व काम करत होते. खऱ्या अर्थाने डोळसंपदा संचालक मंडळ असेल, खऱ्या अर्थाने मी अध्यक्ष असताना त्यावेळेस ते मला पूर्ण पाठिंबा देऊन काम करतात, माझ्या पाठीमागं उभं राहतात. हीच माझी एक मोठी अचिव्हमेंट होती आणि त्यांनी त्यामुळेच मी हे सगळं शक्य करू शकलो असं मला अगदी म्हणजे आता तुमच्या बोलण्यातही लक्षात येतं की हे सगळं करताना याचं श्रेय जे आहे ते आपल्याबरोबर आपल्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहे या सगळ्यांचं श्रेय. आणि हा मोठेपणा असेल तरच अशी मोठी कामं आपल्याकडनं घडतात आणि हे आपल्याकडे बघून समोर येते. म्हणजे तुम्ही आरोग्य क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये तर काम केलेलंच आहे, पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं काम भरीव आहे की आपण अनेक विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलेले आहे, काही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व आपण घेतलेलं आहे, अनेकांची फी आपण भरता. तर एकंदरच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी कराव्याशा किंवा याची ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते, प्रेरणा कशी मिळते, म्हणजे एक काय सांगाल? खरं तर पाहिलं तर तुम्हाला सांगितलं आमचे मार्गदर्शक आमचे काका त्यांनी राजकारण 20% आणि 80% समाजकारण करण्याचा संदेश त्यांच्याकडनं भेटला. आणि त्यांच्यानंतर माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सुद्धा काम पाहताना पाहिलं की कमीत कमी राजकारण जास्तीत जास्त समाजकारण कसं करावं ह्याचा उद्देश एक डोळ्यांसमोर आदर्श ठेवला. आणि ते काम करताना त्यांचीच कॉपी करण्याचं काम, त्यांची प्रतिकृती करण्याचं काम आम्ही निश्चित करत असताना हळूहळू ह्या सर्व गोष्टी आमच्या आयुष्यात घडत गेल्या. नकळत असंही आम्हाला वाटलं की आम्ही आरोग्य शिबिर घेतलं, रामराव डोकमारांचं रामायण घेतलं किंवा 1,500 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान 2013 साली केला. असे विविध उपक्रम, मोठमोठे कार्यक्रम त्यातच आम्ही आमच्या काळात केले. खरं तर हे काम करत असताना तुम्ही म्हटलं तशी ही ऊर्जा, हे काम आधी आमचे काका त्यांनीचं काम पाहून हे ऊर्जा मनामध्ये निर्माण झाली. आणि आजही असं वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये आपण स्वतःला झुकून देतोय, अजूनही त्यावेळेस प्रभावी काम करावं असं मला वैयक्तिक असं वाटतं. अगदी बरोबर. आता आपण कोरोनातल्या काळाचा उल्लेख केला. खरं तर म्हणजे आपण नगरसेवक झालात, पण नगरसेवक होण्याच्या आधी स्वखर्चाने अनेक कामं आपण नागरिकांची करून दिलीत. त्यामुळेच खरं तर बऱ्याच नागरिकांकडनं ही मागणी झाली की आम्हाला संतोष भाऊच नगरसेवक हवा आणि त्या आग्रहास्त आपण फॉर्म भरलात आणि विजयी झालात. तर आता एकंदरच हा कोरोनाचा काळ आहे, म्हणजे आत्ता 6 महिने निवडणुका सुद्धा आहेत. तर एकंदरच आपण बघितलं बरेच जण आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतोय. पण आपल्याविषयी बघितलं, एकंदर वाचलं तर असं लक्षात येतं की आपण दुष्काळग्रस्त भागातले जे जनावरं आहेत त्यांच्यासाठी चारा पाठवलात किंवा आत्ता सुद्धा आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपण ग्रामीण भागामध्ये N95चे 2000 मास्क वाटप केलेलं आहे. तर एकंदरच खरं तर तो आपला आत्ता नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवली ते आपलं कार्यक्षेत्र नाहीये. आपण आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन फक्त मतदानाचा विचार न करता, मतदारांचा विचार न करता प्रत्येक गरजू माणसाचा विचार करून ही मदत करताय. तर काय सांगाल याविषयी? खरं तर आत्ता कोरोनाचा एवढा आपत्तिकाल असल्यासारखं परिस्थिती ज्यांना आहे भाग आहे आपला. आणि पहिला टप्पा जो कोरोनाचा मागच्या वर्षी आला तो शहरी भागात पूर्ण ठिकाणी दिसला. पण आत्ता जो आलेला कोरोना आहे त्याचं संक्रमण हे जास्त ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे. आणि ते जर ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जाऊन काम करायला हवं असं आम्हाला, माझ्या मित्रपरिवाराला वाटलं. आणि त्या ठिकाणी लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना सूचना दिल्या पाहिजेत असं आम्हाला बरंचसं वाटलं. म्हणून आम्ही त्या भागात, ग्रामीण भागात जाऊन N95चे मास्क 2000 मास्क वाटपायचे आमचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला द्या, आमच्या भागात गरज आहे पौल मावळच्या भागामध्ये. म्हणून आम्ही चंद्रकांत देहबाते या युवा मंच यांच्या वतीने त्यांना त्या भागामध्ये प्रत्येक जिथं गरज आहे त्या भागात लोकांना सूचनाही द्या आणि त्याचं मास्क वाटपही करा. अगदी म्हणजे आत्ता खरं आपला हा जो कालावधी आहे नगरसेवक पदाचा हा संपत आलेला आहे. या सगळ्या कालावधीमध्ये गेलं वर्ष जे आहे ते खूप काही शिकवणारं होतं. आणि या कालावधीमध्ये आपणही स्वतः रस्त्यावर उतरून काम केलं, त्याच्यामध्ये आपणही कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेला, त्यातनं सुखरूपपणे बाहेर पडला. अर्थात एवढी पुण्याई पाठीशी असल्यावर बाहेर पडणं हे स्वाभाविकच होतं. आत्ता सुद्धा आपण लसीकरण मोहीम राबवताय, याच्यासाठी नागरिकांना जाण्या येण्याची सोय म्हणजे बस सुद्धा ठेवलेल्या आहेत. मागच्या काळामध्ये आपण धान्य वाटप केलेलं आहे, गावोगाव सॅनिटाईज करून दिलेत. आणि हे करत असताना सुद्धा आपण तळेगाव सोडून बाहेरचे जे ग्रामपंचायत भाग होते जिथे सॅनिटायझेशन होत नाही अशा ठिकाणी सुद्धा सॅनिटायझेशन करून दिलेलं आहे. तर एकंदरच आपल्या आयुष्यातलं गेलं वर्ष जर का आपण बघितलं तर कशा प्रकारे शिकवणार होतं, आपण काय शिकवलं, काय या कालावधीविषयी सांगा? मागच्या 19 तारखेला एक वर्षापूर्वी जेव्हा लॉकडाऊन महाराष्ट्र शासनाने लावलं त्यावेळेस फार काय अशी दखल घेण्यासारखं वाटलं नाही. पण हळूहळू जी परिस्थिती 4-5 दिवसानंतर पूर्ण बंद आणि मी ज्या भागातनं निवडून आलो त्या भागातली आर्थिक परिस्थिती लोकांची तेवढी सक्षम नाही आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहेत म्हणून सर्व समाजाची लोक त्या भागात राहतात
आणि मी त्या भागात राहतो. मग असं वाटलं की त्या भागातल्या लोकांच्या समस्या पहिल्यापासून मी माझ्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा त्या भागात झालो, त्यांच्या समस्या पाहिल्या. त्यानंतर असं वाटलं की त्या भागात काम करत असताना प्रथम आम्ही कोरोनावरती मात करण्यासाठी 5,000 मास्क वाटप करले. 28 मार्च 2020ला मागच्या वर्षी. आणि पहिला टप्पा मास्क वाटप केल्यानंतर मग आम्ही सॅनिटायझर वाटप बॉटल केलं आणि 3,000 सॅनिटायझरच्या बॉटल आम्ही वाटप केल्या. मग त्या भागापुरतं न करता तळेगावातली भाजीपाल्याची असतील, किराणाची दुकानं असतील, त्या लोकांना सॅनिटायझरचं महत्त्व सांगितलं, कशा पद्धतीने वापरलं पाहिजे. आपण त्यावेळेस एकदम सुरुवात होती, कोरोनाची नवीन सुरुवात काळ होता. त्या काळात खऱ्या अर्थानं हे काम करण्याचं योग आला. त्यानंतर आम्ही पहिलं लॉकडाऊनमध्येच लोकांना अन्नधान्य देण्याचं काम केलं. त्यात गहू, तांदूळ, तेल, मीठ, मसाला असं एक पॅकेट केलं मोठं, एक 12 ते 13 किलोचं. आणि प्रत्येकाला ज्यांना गरज वाटते त्या गरजू लोकांना नेऊन दिलं. पहिले 550 लोकांना नेऊन दिले. त्यानंतर जी लोक परप्रांतीय होते ते आपला भाग सोडून मुंबईतनं अमरावती, नागपूर, आंध्र प्रदेश, UPला असे चालत जात होते, त्या लोकांना रोज माझा मित्रपरिवार आपल्या स्टेशन चौक असेल किंवा मग हॉटेल ज्योतिर्लिंग असेल तिथं जाऊन डबे नेऊन द्यायचे रोज. तिथं 100 आमच्या भागात, मी ज्या भागात निवडून आलो त्या भागातल्या लोकांना तिथं 100 ते 150 डबे असे रोज 300 डबे आम्ही बनवायचो. त्या भागात सर्व लोकांना नेऊन द्यायचं काम त्यावेळेस केलं आम्ही. अगदी म्हणजे तो काळच आत्ताही आठवला तर अंगावर काटा येतो. आणि आता आपण पुन्हा त्या दिशेने चाललोय का असाही प्रश्न समोर आहे. एकंदरच आता लसीकरणासाठी आपण खूप जनजागृती करत आहात. एकंदर फक्त निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता, आपलं कार्यक्षेत्र डोळ्यासमोर न ठेवता, गरजवंतापर्यंत आपली मदत पोहोचली पाहिजे ह्या हेतूने काम करत राहणारे नगरसेवक संतोष बेगडे आज आपल्या बरोबर आहेत. त्यांचा वाढदिवस आहे. पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. आणि जाता जाता येत्या काळामध्ये लसीकरण लोकांनी करून घ्यावं, या कोरोनावर मात करू, याच्यासाठी एक संदेश आपल्याकडनं. खरं तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, मी सुद्धा 6 महिन्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झालो. लोकांमध्ये जाऊन काम करण्याची सवय होती. घरातले सर्व वडीलधारी मंडळी सांगायचे थोडं जपून काम कर, किंवा माझ्या भागातील मी ज्या ठिकाणी निवडून आलो त्या तिथली वयस्कर मंडळी सुद्धा फोन करून सांगायचे अरे तू जास्त फिरून काम. पण लोकांविषयी असलेलं प्रेम, काम करण्याची भावना, म्हणून आम्ही दरवेळेस मी स्वतःही काळजी घेत होतो. पण शेवटी कुठं ना कुठं ते कोरोनाने मला धरलं आणि मी पॉझिटिव्ह आलो. पण मला एवढंच सांगायचं आहे, ज्यांना कोणा कोरोना होतो किंवा त्यांना सौम्य लक्षणं जाणवतात त्यांना माझी विनंती आहे की ज्या दिवशी आपल्याला सौम्य लक्षणं, थंडी, ताप, सर्दी, खोकला असं वाटेल त्याच दिवशी पहिल्या दिवशी जाऊन कोरोनाची टेस्ट करावी व त्यानंतर स्वतःचा HRCT करावा. त्याच दिवशी आपला असलेला स्कोअर लक्षात आला तर तुम्ही घरी राहून सुद्धा, गोळ्या घेऊन सुद्धा हा कोरोना बरं होईल. कारण की मी सुद्धा माझा HRCTचा स्कोअर हा 7 असताना सुद्धा मी घरी राहून मी सगळा उपचार घेतले आणि मी, माझे मिसेस, माझी 2 मुलं, आम्ही सर्व बरे झालो. तर मला हा एकच आवर्जून सांगायचं आहे की कोरोनाला घाबरू नका. आणि घाबरण्यासारखी परिस्थिती पण नाही आहे. पण घाबरलो तर अजून त्यातनं आपण आपला कोरोना झालेला लपवतो आणि मग ते 5 ते 7 दिवस गेले की 7व्या दिवसापासून क्रिटिकल काळ हा कोरोनाचा मानला जातो. त्याच्यामुळं आपण पहिल्याच वेळेची असलेली पूर्व काळजी घेतली तर आपल्याला हे होणार नाही. आणि माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की 7 ते 11 हा वेळ दिलेला आहे, त्यामध्ये आपण जास्तीत जास्त बाहेर न पडता कमी याच्यात आपण कसं काम करता येईल याची काळजी घेतली पाहिजे. आणि मास्क आपण कंपल्सरी वापरलं पाहिजे, गर्दीचं ठिकाण टाळलं पाहिजे. माझी जबाबदारी, माझे कुटुंब, हे जर आपण पाळलं तर निश्चित हा कोरोनावरती आपल्याला मात करता येईल. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अगदी म्हणजे आता संतोषजींनी आपल्याला सांगितलं की त्यांचा स्कोअर 7 असताना त्यांनी घरी राहून उपचार घेऊन ते बरे झाले आहेत. पण हे सांगत असताना ते हे सांगायला विसरलेले नाहीत की सुरुवातीपासून जर का तुम्ही काळजी घेतली तर कोरोनावरती सहज मात करू शकता. त्यामुळे एक अनुभवी व्यक्ती की ज्यांनी रस्त्यावर उतरून कोरोना काळात काम केले आणि ते काम करत असताना ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले, त्याच्यातनं यशस्वीपणे बाहेरही पडलेले आहेत. तर ते सांगताय त्यांचं तरी नक्कीच सगळे ऐकतील ही मनोमन अपेक्षा आहेच. आणि पुन्हा एकदा आपण इथे आलात, आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, त्याबद्दल आपले धन्यवाद आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद.